छोट्या पडद्यावर गेल्या काही दिवसांपासून मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले ही ऐतिहासिक मालिका चर्चेचा विषय ठरते। पण ही मालिका स्टार प्रवाह वाहिनीवरून अचानक बंद करण्यात आल्यामुळे वादाला तोंड फुटलं होतं। टीआरपी कमी असल्याचं कारण देत वाहिनीने ही मालिका अवघ्या 152 भागांमध्येच गुंडाळल्यानं प्रेक्षक, कलाकार आणि आता राजकीय वर्तुळांतूनही चॅनलच्या या निर्णयावरती तीव्र आक्षेप घेतला जात होता। मात्र शो मस्ट गो ऑन म्हणत अभिनेते आणि या मालिकेचे निर्माते डॉक्टर खासदार अमोल कोल्हे यांनी एक मोठा आणि महत्त्वाचा निर्णय घेतलाय। ही मालिका स्टार प्रवाह वाहिनीवर संपली असली तरी मालिका आता नवीन प्लॅटफॉर्मवर सुरू होणार आहे। याबद्दलची माहिती देताना अमोल कोल्हे काय म्हणाले पाहूयात याबद्दलची पूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये। पाहूयात मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले ही मालिका कोणत्या प्लॅटफॉर्मवर आणि कधीपासून तसेच कोणत्या वेळेत प्रदर्शित होणार आहे याबद्दलची पूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये। त्याआधी आपल्या फिल्मी उचापती या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या। स्त्री शिक्षणासाठी अंगावर शेणगोळे झेलणाऱ्या सावित्रीबाईंचा संघर्ष, भिडेवाडीतील पहिली शाळा आणि क्रांतिगुरू लहुजी वस्ताद यांच्या साथीने उभारलेला सामाजिक लढा या मालिकेतून अत्यंत प्रभावीपणे दाखवला जात होता। मात्र व्यावसायिक टीआरपीच्या शर्यतीत टिकत नसल्याचे कारण पुढे करत वाहिनीने ही मालिका अचानक बंद करण्याचा निर्णय घेतला। मात्र आता मालिकेचे निर्माते डॉक्टर अमोल कोल्हे यांनी ही मालिका यूट्यूबवर दाखवण्यात येणार असल्याचं म्हणलं आहे। अमोल कोल्हे म्हणाले, तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादानं हे शिवधनुष्य उचलतोय, तसंच महाराष्ट्राचा DNA हा रडणारा नाही लढणारा आहे असंही ते म्हणाले। 20 जून पासून मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले ही मालिका सुरू होते। 20 जूनला सायंकाळी 6 वाजता या मालिकेचा प्रीमियर होईल। ही मालिका मराठी वारसा या यूट्यूब चॅनलवर सुरू होणार आहे। मराठी मनोरंजन विश्वाच्या इतिहासात हे पहिल्यांदाच घडतंय। मनोरंजन विश्वातला हा आपण पहिला प्रयोग करून पाहतोय। हा आपला इतिहास आहे, हा आपला अभिमान आहे, तो त्याच दिमाखात लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे। दरम्यान मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले या मालिकेचे एपिसोड दर आठवड्यातून 2 दिवस म्हणजेच दर बुधवार आणि शनिवारी मालिकेचे नवीन भाग प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत। तसंच तुमचं प्रेम, पाठिंबा आणि जी खदखद होती की ही मालिका आता पाहायला मिळणार नाही, पण आता जिथे मालिका संपली तिथूनच पुढचा संपूर्ण इतिहास, स्त्री साक्षरतेचा जो महायज्ञ आहे हा सगळं धगधगता इतिहास तुमच्या समोर घेऊन येतोय असं डॉक्टर अमोल कोल्हे यावेळी म्हणाले। काही दिवसांपूर्वीच अमोल कोल्हे यांनी सोशल मीडियावर भावूक पोस्ट शेअर करत मालिका निरोप घेत असल्याचं जाहीर केलं होतं। तसंच मालिका संपली तरी महापुरुषांचे विचार लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम थांबणार नाही अशी देखील प्रतिक्रिया त्यांनी त्यावेळी दिली होती। दरम्यान आता मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले या मालिकेचे एपिसोड आपल्याला आठवड्यातून 2 दिवस म्हणजेच बुधवार आणि शनिवार या दिवशी पाहायला मिळणार आहेत। दरम्यान मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले ही मालिका तुम्ही मराठी वारसा या यूट्यूब चॅनलवर पाहणार का? तसेच अमोल कोल्हेंचा मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले ही मालिका यूट्यूबवर प्रदर्शित करण्याचा निर्णय योग्य आहे का हे आम्हाला कमेंटद्वारे जरूर कळवा। मनोरंजन विश्वातील अशाच भन्नाट घडामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या फिल्मी उचापती या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।